नरी मंडळी, तर आज आलेली आहे रानात आणि रानात काढायचं आहे आम्हाला बांधाचं गवत. भरपूर बांधाला गवत झालंय म्हणून म्हणलं गवत काढून घ्यावं. तर सुनीता माझ्या अगोदरच आलेली आहे. इथून मागं मी एकटीच बांधाचं गवत काढत होती, पण आता सुनीता असते सोबत प्रत्येक वेळेस. तर दाखवते तुम्हाला बांधाचं गवत किती वाढलंय ते. हा बघा उडीद, पाऊस नाही तरी पण हा आलाय जरा बरा. आणि सुनीताने काढलेलं आहे तिथं थोडंसं गवत. माझ्या अगोदर आलेली आहे सुनीता. अचानक ठरल्यामुळं मला उशीर झाला यायला. मी वरतीच हाका मारती तुला म्हणलं, वरनं सुरुवात करायची का काय? बरं बरं चाल. बांधाचं गवत बघा किती वाढलंय ते. भरपूर गवत आहे. आता ही पहिलं मला बांधाचं गवत काढायचं म्हणलं की भीती वाटायची. मी आधी कालभैरवाष्टक लावायची आणि मग विळा हातात घ्यायची आणि मग बांधाचं गवत काढायला सुरुवात करायची. आता आज सुनीता असल्यामुळे भीती वाटणार नाहीये. तर जेवायला बसलोय आम्ही. आणि कालच आमच्या दिंडीतील महाराज म्हणले होते, भूक लागल्याशिवाय अन्नाचं महत्त्व कळत नाही. तसं आज भूक लागली का सुनीता? 2:30 वाजून गेलेत, तर भरपूर भूक लागली. आणलेलं लवकर संपवणार आहोत. तर मी आणलेली आहे आमटी आहे, दोडक्याची भाजी आहे आणि सुनीताने मटकी आणली आणि दोघींनी सुद्धा लोणच्याची फोड आणली. विशेष करून सुनीताला एवढं लोणचं आवडत नाही, पण सुनीता आपल्या रानात यायचं म्हणलं की लगेच लोणचं घेऊन येत असते. पावसाचा टिपका चालू झालाय सुनीता. आता ये, हे बघ पाऊस यायला लागला. ये बरं तू अलीकडे. आता नाही येत बघ, परत जेवाय बसल्यावर अजून नाही येत. अलीकडे सरक नुसती. जेवायला बसलोय आणि पाऊस आलाय. वाऱ्याने तसा पुढे गेलाय. हे बघा इकडं पुढं पाऊस चालू आहे पाटाडाकडं. आज साखरबाईच्या घरापर्यंत आहे. अगं पुढे जायला आता. जेवण झालेत आणि सुट्टी संपली आणि आम्ही आता लगेच लागलेलो आहे गवत काढायला. एक पावसाचा छोटा सडाका झाला, त्यामुळे आता ह्या गवतावर पाणी पडले. आता काय नाही, नुसते हाताचा आणि पायाचा राडाच होणार आहे. सुनीता मॅडम वर बघा. सुनीता मॅडम लय पॅक असतात. तोंडच दिसत नाही मला. लय गुद मरतं का इतकं बांधल्यावर. हा ते बरोबर आहे. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता सुट्टी झालेली आहे. हे बघा हात कसे झालेत काँग्रेस काढून काढून. आणि आता दिसणार नाही, पण ह्या हाताला तर फोड आलाय. त्या बांधाचं गवत काढून झालंय. सुनीता तिचं गवत घेऊन यायला लागली. आणि पलीकडे खाली एक बांध राहिलाय, वरती एक बांध राहिलाय. पण आज 2च बांधाचं गवत झालंय काढून. भरपूर गवत होतं, जास्तच राडा होता. आता वाजले 6 आणि आता मी चालली आहे परत करमाळ्याला. गणेशरावचा घास हिरवागार दिसतोय आणि गणेशरावचं कडवाळ. आता मी काढलाय शॉर्टकट मधनच, कारण 6 वाजून गेलेत. वरती जायचं, हातपाय धुवायचं, साडी घालायची आणि परत करमाळ्याला निघायचं. अंधार पडल म्हणून मी शॉर्टकट गाठत चालली आहे. बघा हिरवं सोनं कसं दिसतंय. दोन नंबर दिरांचं उडीद आहे. पहिला पाऊस आला आणि वापसा झाला की लगेच पेरलेला आहे, त्यामुळे ह्यांचा उडीद चांगला आहे. आणि ह्या रानाला खत आहे, शेणखत असल्यामुळं चांगली येतात ही पिकं. 2च वर्ष झालं हे रान काढलेलं आहे त्यांनी. मागच्या वर्षीचं तुरीचं रान आहे बघा हे. ह्या वर्षी ह्यात परत तुरी उगवल्यात, गवत पण भरपूर उगवलंय. आणि आता उद्या ह्या बांधाचा नंबर आहे. उद्या एक बाई पण बघायची. बघा फुलपाखरं, रंगबिरंगी फुलपाखरे, इकडून तिकडे उडती चोहीकडे. आता येतो का माझ्या बरोबरच? 4-5 बांध काढायचे राहिलेत अजून. हा एक आहे. रानातून घरी आले आणि जाईने चहा करून आणलाय.
तर चहा किती जास्त प्रमाणात आणलाय बघा. आता एवढा चहा प्यायल्यावर माझा थकवा कुठल्या कुठे जाणार आहे.